थाने में पुलिस थानों में सीसीटीवी और ऑडियो रिकॉर्डिंग सिस्टम की कमी पर अजय जया ने आरोप लगाया। सुप्रीम कोर्ट के आदेश के बावजूद थाने पुलिस विभाग ने इन आदेशों का पालन नहीं किया है। सुप्रीम कोर्ट ने 2020 में परमवीर सिंह सैनी बनाम बलजीत सिंह मामले में आदेश दिया था कि देश के सभी पुलिस स्टेशनों और जांच एजेंसियों में सीसीटीवी और ऑडियो रिकॉर्डिंग सिस्टम लगाना अनिवार्य होगा। ये सिस्टम हफ्ते के 7 दिन और 24 घंटे काम करने चाहिए और रिकॉर्ड किया गया डेटा सुरक्षित रखा जाना चाहिए ताकि जरूरत पड़ने पर इसे आरटीआई या अदालत के आदेश से जनता को उपलब्ध कराया जा सके। लेकिन थाने में इस आदेश का पूरी तरह पालन नहीं हुआ है। जानकारी के अनुसार 35 पुलिस थानों में सिर्फ 357 सीसीटीवी कैमरा लगाए गए हैं, जबकि 33 थानों में 10 से 10 कैमरा ही लगाए गए हैं। कुछ जगहों पर 12 या 15 कैमरा है, जो सुरक्षा के लिहाज से अपर्याप्त है। सबसे गंभीर बात यह है कि किसी भी थाने में ऑडियो रिकॉर्डिंग सिस्टम नहीं लगाया गया है। इतना ही नहीं, एसीपी, डीसीपी और जांच कार्य में भी सीसीटीवी कैमरे नहीं लगे हैं। सुप्रीम कोर्टाचा एक 2020चा एक ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे। टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे, असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत। पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढला आपल्या ठाणे कमिशनरेट इथून, तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त 10 कॅमेरा लावण्यात आलेले आहे। म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये 20 कॅबिन्स असेल तरी 10च कॅमेरा लावलेले आहेत। ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाहीत। हा सरळ सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा उल्लंघन आहे। माझं असं म्हणणं आहे, हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे, लोकांना ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात, जर चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो। त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती, ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल आणि त्यांच्या विरोधात ते कारवाईची मागणी करू शकतात, कारण ते पुरावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते करू शकतात। तर माझं एकच म्हणणं आहे की त्वरित या सगळ्या इम्प्लिमेंटेशन हायकोर्टाचा ऑर्डर आहे त्यांनी करावं। जर त्यांनी हे नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे, हायकोर्टात, आणि त्याचा पहिला आम्ही लोकांना जनजागृती करण्याकरता हे काय अधिकार आहेत, कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवत बसणार आहे पुढचा काही महिना, आणि नंतर आम्ही कोर्टात जाणार। आणि त्याच पद्धतीने आम्ही लॉ डिपार्टमेंट किंवा जे महाराष्ट्र डिपार्टमेंट आहे, जे लॉ अँड ऑर्डरचं डिपार्टमेंट आहे, त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहेत, डिमांड करणार आहेत आणि कमिशनरेटपर्यंत आम्ही हा विषय पत्रव्यवहार करून माहिती देणार। पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाही आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा, म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे। आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, तर जो पोलीस अधिकारी आहे, इन्चार्ज आहे, त्याच्यावरती कारवाई होईल, असं पण ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे।